मंडळी हो, तुम्हा सर्वांना माझा मानाप्रमाणे नमस्कार. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी भाषक संघ आणि मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज दिनाच्या संदर्भात आयोजन करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमात आपले स्वागत असो. आज मी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न या विषयावर बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले, न्यायप्रिय आणि जनतेच्या कल्याणासाठी झटणारे महान शासक होते. त्या काळात भारतात परकीय सत्तांचे राज्य होते. सामान्य जनतेवर अन्याय, अत्याचार आणि असुरक्षिततेचे सावट होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी आपल्या आईच्या सहाय्याने स्वराज्य या संकल्पनेचे स्वप्न पाहिले. स्वराज्य म्हणजे फक्त स्वतःचे राज्य नव्हे, तर लोकांच्या हिताचे, न्यायाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्व धर्मांना समान मानणारे, स्त्रियांचा सन्मान राखणारे आणि प्रजेच्या सुरक्षितेची हमी देणारे होते. शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांच्यात स्वाभिमान, पराक्रम आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार केले. दादोजी कोंडदेवांनी त्यांना युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण दिले. या सर्वांच्या प्रेरणेने त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारण्याचा निर्धार केला. स्वराज्य उभारणे हे सोपे काम नव्हते. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे द्यावे लागले. परंतु त्यांनी आपले धैर्य, शौर्य आणि चातुर्याने अनेक किल्ले जिंकले, सक्षम सेना उभी केली आणि एक मजबूत राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लोकाभिमुख होते. त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षण केले, न्याय व्यवस्था मजबूत केली आणि प्रशासनात पारदर्शकता ठेवली. त्यांच्या राज्यात स्त्रियांना अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात असे. त्यांनी धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही. मॉरिशसमधील मराठी समाजाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न म्हणजे आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपून त्यांचा अभिमानाने प्रसार करणे. आपण शिक्षण, एकता आणि परस्पर सहकार्य यांच्या जोरावर आपला समाज अधिक सक्षम व स्वावलंबी बनवू शकतो. विविध संस्कृतीच्या या सुंदर देशात असूनही आपली ओळख टिकवणे व इतरांचा आदर करणे हेच खऱ्या अर्थाने स्वराज्याचे पालन होय. विशेषतः मॉरिशसमधील मराठी समाजासाठी स्वराज्य म्हणजे आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत पुढे जाणे होय. जिजाऊ मातांनी जसे शिवाजी महाराजांमध्ये स्वाभिमान आणि धैर्याची ज्योत प्रज्वलित केली, तसेच आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणे आवश्यक आहे. आपण एकत्र येऊन एकमेकांना साथ देत आणि आपल्या मुलांशी नाळ जोडून ठेवत आपल्या समाजाला अधिक बळकट करू शकतो. चला आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत आपल्या जीवनात सत्य, न्याय आणि परिश्रम यांचा अवलंब करूया आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य साकार करूया. शेवटी मी एवढेच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ इतिहासातील एक अध्याय नसून ते आजही आपल्या विचारांत आणि कृतींत जीवन राहिले पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. जय भवानी, जय शिवराय. जय जय महा